नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज. शिवसेना उबाटा गटाचे लातूरचे सहसंपर्क प्रमुख श्री मुरळीकर सरांचा आज 75वा अमृत महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे, साजरा करण्यात येत आहे. लातूर शहरातील आणि महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेली बरीचशी मंडळी आज या कार्यक्रमामध्ये तिथे उपस्थित आहे. त्यांना शुभेच्छा देण्याचं काम मागच्या बऱ्याच वेळापासून सुरू आहे. महत्त्वपूर्ण मंडळी, आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करूयात आणि समजून घेऊयात की आजचा हा सोहळा कसा संपन्न झाला. आपल्यासोबत सर आहेत. सर, काय सांगाल, कशा शब्दामध्ये आपण या ठिकाणी आपण शुभेच्छा द्याल? आज चंद्रनाथ मुरळीकर, लातूर जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख यांचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असताना त्यांच्या कुटुंबियांना मी फार मोठं धन्यवाद देतो. कारण कृतज्ञता व्यक्त करत असताना आईवडिलांनी जे काही आपल्यासाठी केलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करणं हे त्यांचं कर्तव्य आणि हे त्यांनी जोपासलं या ठिकाणी. आणि मुरळीकर साहेबाच्या संदर्भात बोलत असताना एक सोज्वळ समाजसेवी, एक संघटक कौशल्य असलेले आमचे मुरळीकर साहेब, त्यांना मी माझ्या पक्षाच्या, माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी हार्दिक शुभेच्छा देतो. भावी आयुष्य त्यांचं सुखासमाधानाचं आणि आरोग्यदायी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार दिनकरजी माने साहेब या ठिकाणी आवश्यचे. आपण सरांना विचारा, सर, कशा शब्दामध्ये आपण सुद्धा सरांना शुभेच्छा द्याल? सन्माननीय मुरळीकर साहेबांना मी माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. एक संयमी, कुशल असं नेतृत्व असलेले मुरळीकर साहेब आणि जीवनाच्या 75 वर्षाचा त्यांचा प्रवास, खडतर असलेला प्रवास, आणि अशाही प्रवासात समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो या भावनेनं आत्तापर्यंत जगणारे एक व्यक्तिमत्व या दृष्टीने मी त्यांच्याकडे पाहतो. आज जरी ते माझ्या पक्षात जरी नसले तरी त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे मला आज त्यांच्या वाढदिवसाला जावं असं वाटलं. कारण त्यांचा पक्ष आणि माझा पक्ष आज जरी वेगळा असला तरी मला आज जावं वाटलं. माझ्यासोबत माझे काही कार्यकर्तेसुद्धा सोबत आले. त्यांनासुद्धा वाटलं की मुरळीकर साहेबाचा आज वाढदिवस आहे, तर आज आपण पक्षभेद बाजूला ठेवून एक व्यक्ती म्हणून चांगल्या माणसाला शुभेच्छा देणं ही आजची काळाची गरज ओळखून आज मी, माझे सगळे सहकारी या ठिकाणी मुरळीकर साहेबाला उदंड आयुष्य लाभो अशा या ठिकाणी मी शुभेच्छा दिल्या. आणि त्यांचे 100वे वर्ष पूर्ण करण्यासाठी मी माझ्या वतीनं शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला अवश्य बोलावे अशा प्रकारच्या सुद्धा मी या ठिकाणी परमेश्वराचरणी प्रार्थना केली. ठीक आहे. तर त्यांचा आणि माझा पक्ष जरी वेगळा असला तरी पण एक व्यक्तिमत्व म्हणून आणि ते एक प्रामाणिक स्वभाव म्हणून मी त्यांना इथं शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे, असं इथं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अशा सुंदर अशा शब्दामध्ये त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. 75व्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी आहोत. ते मुरळीकर साहेब आपल्यासोबत येत आहेत. साहेब, काय सांगाल, आज मोठ्या संख्येनं विविध क्षेत्रातील मंडळी इथं आलेले आहेत. हे सगळं प्रेम पाहून आज काय भावना आहेत आपल्या? खरं तर माणूस श्रीमंतीने मोठा होत नसतो, परंतु त्याने प्रेमाने कमवलेले जे माणसं असतात ते श्रीमंती सर्वात मोठे असते. आज माझ्या घरामध्ये पैसे किती आहेत किंवा मी किती धनवान आहे ह्याचं कोणी तुलना करत नाही, कोणी पाहत नाही. परंतु आज मला शुभेच्छा देण्यासाठी 75 वर्षामध्ये या शुभेच्छा देण्यासाठी एवढे मोठमोठे नेते, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक मंडळी, अधिकारी वर्ग, समाज बांधव सगळेच या ठिकाणी जमा होऊन मला हे जे शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छा मी असं समजतो की हे माझी अतिशय मोठी श्रीमंती हे मलाही प्राप्त झालेली आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा मी अशाच प्रकारची संपत्ती ही या मोठमोठ्या नेतृत्वाच्या संपर्कात जाऊन मला जेवढं जमतं आहे तेवढं मी माझ्या सेवा करेन, निराधारांना मदत करणे, समाजात जे अडचणीत आहेत, जे निराधार आहेत त्यांना मदत करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. माझ्या परिवाराचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आदरणीय हे जे इतके मोठे माणसं माझ्यासोबत जे दोन्ही थांबलेले आहेत त्यांच्यामध्ये खूप म्हणजे लहान माणूस, मी एक लहान कुटुंबातून आलेला माणूस आहे की माझी तसं पाहिलं तर पात्रता नाही यांच्यासमोर थांबायची, परंतु त्याने माझ्या विनंतीला मान देऊन ह्या ठिकाणी आलेले आहेत
आणि हे मला खूप माझा गौरव असेल का माझ्या परिवाराला मला अतिशय आनंदाची बाब आहे. मी हे सर्वांचं ऋण फेडू शकत नाही आणि सर्वांनी येऊन मला जे शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मी त्यांचे हृदयापासून मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. जय हिंद. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. खूप मोठी मंडळी या ठिकाणी आलेली असं त्यांनी सांगितलं आणि हे जे सगळे लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेले आहेत, हीच खरी संपत्ती आहे असं सुद्धा त्यांनी आपल्याला या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रभरातून आणि लातूर शहरातून विविध मान्यवरांच्या वतीनं त्यांना फोनवर, मेसेजवर आणि प्रत्यक्षात भेटून आज दिवसभर शुभेच्छा देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.